नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवान जुबेर आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहेत. आज आपण पाहणार आहोत एस.वाय. बी.कॉम या वर्गातील बिझनेस कम्युनिकेशन सेमिस्टर 4 या विषयासंबंधित महत्त्वाचे काही प्रश्न जे 2025च्या फायनल पेपरमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्या अगोदर आपण प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट पाहूया. बिझनेस कम्युनिकेशन हा विषय 50 मार्काला असून त्याचा फॉर्मॅट पुढील प्रमाणे. या विषयासाठी टोटल तुम्हाला 2.5 तास दिले जातात. 50 मार्काचा पूर्ण हा पेपर असतो. त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्यामध्ये ए फिल इन द ब्लँक्स 5 मार्क, बी मॅच द फॉलोइंग म्हणजे जोड्या लावा 5 मार्क. क्वेश्चन नंबर सेकंड, राईट ए शॉर्ट नोट्स एनी टू 5 शॉर्ट नोट्स आपल्याला दिले जातील. त्यामधून आपण 2 लिहिल्यावर आपल्याला 10 मार्क मिळतील. क्वेश्चन नंबर थर्ड, ए एंड बी. ए हा जो क्वेश्चन आहे हा चॅप्टर नंबर फर्स्ट वरती सहसा विचारला जातो, त्याला असतात 8 मार्क. बी हा चॅप्टर नंबर सेकंड वरती विचारला जातो, त्याला असतात 7 मार्क. क्वेश्चन नंबर 4, त्यामध्ये ए आपल्याला कोणत्याही एका विषयासंबंधित लेटर राईट करण्यासाठी या ठिकाणी दिलेला असतो, त्याला असतात 8 मार्क. आणि बी हा शेवटचा चॅप्टर नंबर 4 यावरती सहसा हा क्वेश्चन विचारला जातो, त्याला मार्क असतात 7. आता महत्त्वाचे क्वेश्चन जे आपल्याला मार्च एप्रिल 2025 या प्रश्नपत्रिकेसाठी विचारले जाऊ शकतात ते आपण पाहू. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण शॉर्ट नोट्स पाहूयात. चला तर मग सुरू करू. पहा या ठिकाणी ही शॉर्ट नोट्स आपल्याला दिलेले आहेत. या शॉर्ट नोट्सचा स्टडी केला तर आपल्याला एक्झाम खूप चांगल्या प्रकारे जाऊ शकते आणि आपण आपले हे विषय या ठिकाणी क्लिअर करू शकतात. आपण पेपरला जाताना एवढा जरी स्टडी केला तरी आपण चांगल्या प्रकारे पेपर पास होऊ शकतात. या व्हिडिओची जी PDF आहे मी माझ्या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला टाकेल, तुम्हाला त्या ठिकाणी ती मिळून जाईल. पुढचा जो क्वेश्चन आहे तो ब्रॉड क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 3 and 4 यामध्ये हे प्रश्न विचारले जातात. याचा स्टडी करून तुम्ही 50 पैकी 40 मार्कपर्यंत तरी आरामशीर जाऊ शकतात. यामध्ये पहिला जो प्रश्न दिला आहे हा रिपोर्ट रायटिंग वरती दिलेला आहे, ज्यामध्ये त्याचे इसेन्शियल एलिमेंट्स अँड सिग्निफिकन्स विचारलेले आहेत. म्हणजे हा चॅप्टर नंबर फर्स्ट आहे. त्यानंतर त्याचवरती रिपोर्ट रायटिंग वरती त्याचं स्ट्रक्चर विचारलेलं आहे. स्ट्रक्चर विचारलेले असताना आपल्याला या ठिकाणी रिपोर्टचा डायग्राम जर काढले तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मार्क मिळतील. त्यानंतर सेकंड चॅप्टर जो आहे तुमचा सोशल मीडिया नेटवर्क, त्यामध्ये बरेच वेळा झूम ॲप आणि गुगल क्लासरूम हा प्रश्न विचारला जातो. अन्यथा फेसबुक याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आपल्याला विचारले जातात. हा प्रश्न लिहित असताना तुम्ही ऑनलाईन जर त्याची माहिती काढली तर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे ती समजेल. आणि तिसरा जो प्रश्न असतो त्याच चॅप्टरवरती तो म्हणजे यूट्यूब आणि ट्विटर याची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती विचारली जाते. ज्यावेळेस असा प्रश्न येतो तर डिटेलमध्ये माहिती लिहित असताना यूट्यूब आणि ट्विटर याचा लोगो तुम्ही आन्सर शीटमध्ये काढणे अतिशय महत्त्वाचं असतं. ते लोगो काढल्यानंतर त्याची खाली इन्फॉर्मेशन लिहिणे, त्याचे संस्थापक कोण आहेत याची माहिती लिहिणे अतिशय महत्त्वाची असते. क्वेश्चन नंबर जो 4 आहे तो म्हणजे तुमचा लेटर रायटिंगचा असतो. यामध्ये बऱ्याच वेळा इन्क्वायरी लेटर विचारला जातो, जो तुम्हाला फर्निचरची प्राइस लिस्टसाठी दिलेला असतो. किंवा त्या उलट तुम्ही जो प्राइस लिस्टसाठी इन्क्वायरी लेटर केला होता त्याचा रिप्लाय म्हणून तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागतो. आणि शेवटचा जो प्रश्न असतो तो म्हणजे बी, फोर्थ मधला बी, तो म्हणजे ईमेलवरती ईमेलचे इसेन्शियल एलिमेंट. आता हा प्रश्न लिहित असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एलिमेंट्स लिहितात ते सारखं एक्सप्लेन केल्यानंतर ईमेलचा फॉर्मॅट काढणे देखील आवश्यक असतं. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जर जीमेल ओपन केला तर त्या ठिकाणी तुम्हाला ईमेलचा फॉर्मॅट तुम्ही त्या ठिकाणी ड्रॉ करू शकतात. त्याच्यामध्ये जे असले एलिमेंट्स असतात, फॉर एक्झाम्पल टू, सब्जेक्ट, कंपोनंट ऑफ ईमेल,
त्याचे अटॅचमेंट वगैरे, आणि त्यांना ॲरो दाखवून तुम्ही कोणत्या हेडिंगला काय म्हणतात हे टाकणे अतिशय आवश्यक असते. अशा प्रकारे जर तुम्ही पेपर लिहिला तर नक्कीच तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी या विषयामध्ये मार्क पाडू शकतात. अशाच पुढील IMP क्वेश्चनसाठी, नवीन नवीन विषयांसाठी आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या जरी काही शंका असतील तर तुम्ही मला टेलिग्रामवरती किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. थँक्यू.